नमस्कार मैत्रिणींनो, आज खूप दिवसानंतर आज पदार्थ करायला घेतलेला आहे। आज बनवणार आहे डिंकाचे पौष्टिक लाडू। बघा, खोबरं घेतले भाजायला। छानपैकी खोबरं पहिलं भाजून घ्यायचं आहे। अगदी पाव किलो खोबरं आहे। अगदी लालसर होईपर्यंत खरपूस थोडंसं भाजून घ्यायचं। त्यानंतर त्याच कढईमध्ये एक मोठे 2 चमचे खसखस घातली आहे आणि ती सुद्धा छानसर भाजून घ्यायची आहे। भाजून घेतल्यानंतर परत छोटी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। गव्हाचं पीठ का घ्यायचं तर त्यामुळे लाडूला छान बाइंडिंग येतं। आणि त्यामध्ये घालायचं आहे 2-3 चमचे तूप। साजूक तूप घातले आणि तूप घातल्यानंतर त्याला थोडंसं खमंग असे भाजून घ्यायचं आहे। भाजून घेतल्यानंतर पीठ असे थोडेसे लालसर वर आले की नंतर ते जे आपण खोबरं आणि खसखस भाजलं होतं त्यामध्ये ते मिसळायचं आहे। आणि त्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये कढईमध्ये परत मी घेतलेला आहे पाव किलो खारीक पावडर घेतलेली आहे आणि ती चांगली थोडीशी भाजून घ्यायची आहे। जास्त लालसर होऊ द्यायचं नाही आहे, तरी मुळातच त्याचा रंग चॉकलेटी असल्यामुळे आणखीन जरासं डार्क दिसतं ते भाजल्यानंतर। थोडेसे अक्रोड घातले। ड्रायफ्रूट तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घालू शकता। माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढेच मी आत्ता घातलेले आहेत। अक्रोड घातलेले आहेत, त्यामध्ये काही पिस्ते घातलेले आहेत आणि काजूही घातलेले आहे, बदाम। आणि हे सगळं एकत्र करून चांगलं भाजून घ्यायचं आहे। भाजून घेतल्यानंतर ते बाजूला काढायचं आहे। त्याच कढईमध्ये आता मी अर्धी वाटी डिंक घालणार आहे। एक 50 ग्रॅम घ्या। 50 ग्रॅममध्ये डिंक, पण ते थोडे थोडे करून भाजायचे आहे, नाहीतर काय होईल की डिंक आतमध्ये कच्चा राहील आणि तो तळला जाणार नाही। तर बघा, डिंक कसा फुलायला लागतो तुपात घातल्यानंतर। आणि तो छानपैकी भाजून घ्या। भाजून घेतल्यानंतर ते बाजूला काढायचं आहे। मी 2 ते 3 बॅचमध्ये असे डिंक तळून घेतलेले आहेत। डिंकामुळे काय होतं की लाडूची चवही खूप छान येते आणि मुळात हे पौष्टिक असल्यामुळे डिंक पण अगदी छान असतं तब्येतीला। म्हणून डिंकाचा वापर हे लाडू करत असताना आपण जास्त प्रमाणात करायचा आहे। डिंकामुळे काय होतं की डिंक हे थंड असतं, त्यामुळे तब्येतीला खूप चांगलं असतं। त्याचबरोबर पौष्टिक आहे, त्यामध्ये प्रोटीन्स आहेत आणि थंडावा देणारा आहे शरीराला। आता ह्याच कढईमध्ये मी काय केलं आहे, एक पावशरला थोडंसं कमी गूळ घातलेलं आहे आणि तुम्ही गूळ बारीक करून घ्यायचं आहे। मला थोडी गडबड होती म्हणून मी थोडंसं आहे तसंच घातलेलं आहे पटकन। त्यामध्ये 2 चमचे मी पाणी घातलेलं आहे आणि ते आता वितळून घ्यायचं आहे। पूर्ण वितळून घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून घालत आहे। त्याचबरोबर 1 चमचाभर वेलदोड्याची पूड घालणार आहे। त्यामुळे खूप स्वादिष्ट आणि खूप सुंदर असा त्याला सुवास येतो लाडवांना। लाडू हे खूप पौष्टिक असतात, त्यामुळे प्रत्येक लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच हे चालतात। त्यामध्ये बघा, शेवट ज्या वेळेला गुळाचा पाक होते त्यावेळेला त्यामध्ये 1-4 चमचे मोठे चमचे मी तूप घातलेलं आहे। आणखीन एकच मिनिट ते शिजूपर्यंत आपण जे मिश्रण सगळं एकत्र केलं होतं ते हाताने चांगलं चुरून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये तूप, सगळं ड्रायफ्रूट, सगळं काही घातलेलं आहे, बेदाणे मनुके घातलेले आहेत। आता हे जे पाक तयार झालेला आहे बघा, असा घटसर पाक झाल्यानंतर त्यावर बबल्स यायला लागतात आणि हे बबल्स तयार झाले की समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे। आणि तो पाक आता आपण काय करायचं आहे, खारीकच्या पावडरमध्ये जे मिश्रण तयार केलेले आहे सगळी पावडरची, त्यामध्ये आपण घालायचं आहे आणि चांगलं मिसळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। ते पहिलं थोडं खूप गरम असतं, त्यामुळे चमच्याने करा। अजूनही थोडं गरम आहे, त्यामुळे मी चमच्याने ते मिक्स केलेलं आहे। आणि सगळं एकत्र केल्यानंतर जे चमच्यालासुद्धा जे खोबऱ्याचं किस लागलेलं आहे तो सगळं एकत्र करून छानपैकी अगदी एकत्र केलेलं आहे। बघा, अगदी खूप सुरेख दिसते आणि एवढा छान पाक झालेला आहे की सगळ्या लाडूंमध्ये तो व्यवस्थित सर्व मिश्रणामध्ये ते चांगलं मिसळलेलं आहे। आता आपण काय करायचं, ह्याचे छोटे छोटे लाडू वळायला घ्यायचे आहेत। बघा, छान पाक झाल्यामुळे आणि तो चांगल्या प्रकारे मिसळल्यामुळे अगदी व्यवस्थितपणे तो वळला जात आहे। बघा, अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत।
सर्वसाधारणपणे ह्यामध्ये 1 किलोभर लाडू होतील एवढं मिश्रण तयार झालेलं आहे। खूप अगदी पौष्टिक आणि सर्व मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा उपयुक्त असे हे लाडू आहेत, हेल्दी लाडू आहेत। जेवणाच्या ऐवजी जर तुम्ही एखादा लाडू जरी खाल्ला तरी तुमचं पोट आरामात भरू शकतं आणि तुम्हाला एनर्जी येऊ शकते। बघा असे 24 ते 25 लाडू तयार झालेत एवढ्या सारणामध्ये। आणि आता बघा मी तुम्हाला लाडू कसे झालेत ते दाखवते। बघा किती छान खुसखुशीत आणि आतमध्ये संपूर्ण सगळं खसखस, खोबरं, त्यानंतर ड्रायफ्रूट हे सगळं मिश्रण तुम्हाला आतमध्ये दिसतंय। आणि असे पौष्टिक लाडू सगळ्यांनी करा आणि खावा, आनंदी राहा। लहान मुलांना तर आवर्जून द्या। थँक्यू।